सर्वप्रथम आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। स्वराज्याचं जे देखणं स्वप्न राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी या स्वराज्याची पायाभरणी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन छत्रपती या ठिकाणी घडवले। त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला। बुलढाणा जिल्ह्यात जन्म झालेल्या मातेने या राज्याला त्यामुळे देशाला एक छत्रपतींच्या नावाने एक महान योद्धा महान राजा या ठिकाणी दिला। जर राष्ट्रमाता राजमाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे धडे दिले नसते तर हे स्वराज्य प्रत्यक्षात उतरलं नसतं। अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सालाबादप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये या ठिकाणी आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या इतिहासाची आठवण या ठिकाणी करतो, त्यांच्या इतिहासाची उजळणी या ठिकाणी करतो। सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना या ठिकाणी उपस्थित असतात आणि या कार्यक्रमाचं आयोजन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने केलं जातं। जामनेर तालुक्यातील स्वराज्यप्रेमी शिवप्रेमी याच दिवशी सिंदखेड राजा या ठिकाणी मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊंचा दर्शन घेण्यासाठी गेलेले असतात। पुनश्च एकदा मी या जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ। हा पवित्र दिवस, ज्या पवित्र दिनी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला, आज जर राजमाता जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर छत्रपती आले नसते आणि छत्रपती आले नसते तरी आज हिंदू राष्ट्र तयार झाले नसते। खरोखर आज गर्वाचा दिवस आहे। या दिनानिमित्त मी सर्व तमाम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजच्या या जिजाऊंच्या उजळणीने जो संदेश पूर्ण देशाला जातो तो आवर्तीत प्रत्येक वेळेला याची उजळणी व्हावी ही प्रभूजींनी प्रार्थना करतो। धन्यवाद।